श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी जे काही तुम्हाला ऐकवणार आहे तो अनुभव नाही, तर एका दादांच्या आयुष्यातील सत्य परिस्थिती आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही शेअर करा. आणि जेव्हा त्यांच्याशी मी बोलले तर खरोखरच खूप वाईट अवस्था आहे, त्यामुळे मी हे तुमच्या सर्वांच्या समोर मांडत आहे. दवापेक्षा दुआ सर्वात महत्त्वाची असते आणि आज तुमच्या सर्वांच्या दुआची गरज आहे. तुम्ही प्रत्येकाने आज जो मी तुम्हाला जे ऐकवणार आहे ते खरोखरच खूप भयानक आहे आणि जेव्हा तुम्ही ऐकाल तर तेव्हा तुम्ही स्वतःच मनाने त्यांच्यासाठी प्रार्थनाही नक्कीच करणार आहे. तर आज जी काही कहाणी आहे ती एका दादांची आहे. त्यांच्या आयुष्यातील सत्य परिस्थिती ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे? नाही ताई, त्रास आहे, त्रास खूप. पण दादा मला सेवा वगैरे नाही ना, सेवेविषयी काय माहिती नाही. ते आत्ताच मी हडपसरचा व्हिडिओ बघितला, त्या ताईंचा अनुभव. तर पळसखेडला जायला कधी जावं लागेल तिकडे नांदूर शिंगोटेला? हा थांबा एक मिनिट. त्यांचा दरबार असतो दादा. दरबार आहे ना वाटतं 5 तारखेला? हो आहे ना. पण आता नाव नोंदणी आदल्या दिवशी करतात ना? हो. मग 4 तारखेला 5 जुलैला आहे आणि शुक्रवारी 4 जुलै 2025 रोजी दुपारी 3 ते शनिवारी दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 9 पर्यंत नाव नोंदणी सुरू राहील. म्हणजे तुम्हाला 4 तारखेला जावं लागेल. पण 4 तारखेला अख्खा दिवस तर माझा प्रवासातच जाणार. मी साताऱ्यातला आहे. अच्छा अच्छा. हा हा. मग तुमचा दिवस जरी गेला ना दादा तर 3च्या पुढे, दुपारी 3च्या पुढे नाव नोंदणी सुरू होणार आहे ना. ती किती वाजेपर्यंत असते? ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 ज्या दिवशी प्रश्न उत्तरांचा दिवस आहे ना त्या दिवशीच्या सकाळी 9 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही शुक्रवारी जरी गेला आणि संध्याकाळी जरी पोहोचला तरी पण संध्याकाळी समजा नाव नोंदणी जरी आहे पण चालू आहे म्हणून तर सांगितलंय त्यांनी, दुपारी 3 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारखेच्या सकाळी 9 वाजेपर्यंत आहे आणि 9 वाजल्याच्या पुढं लगेच प्रश्न उत्तर चालू होणार. पण रात्रभर नाव नोंदणी घेणार? रात्रभर नाही झाली तरी सकाळी होणार ना दादा. हा, कारण काय आम्ही खूप लांब आहे ना इकडं सातारा जिल्हा म्हटलं तर मी पण तिथूनच आहे ना. साताऱ्याच आहे तुम्ही? नाही साताऱ्याचं नाही पण सातारा जिल्हा. मी इथं दहिवडी तालुका आहे ना, म्हणजे मान तालुका तिथं आहे, दहिवडीच्या शेजारी. मग जिल्हा तुमचा बी सातारा? हो ना हो ना. आमचा इकडे जावळी तालुका आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. मान तालुका जावळी इकडं म्हणजे पाचवडच्या वरती. हो हो हो. पाचगणी आहे की माहित, ऐकू नाही मी. अच्छा. तर ते मी आता सेवा दिली होती मला केंद्रीय दादांनी. ती सेवा पण पूर्ण होऊन पण गेली आणि तरी पण काहीच फरक पडेना. काय झालंय, मंडळी पण हातरुणात आहे. ते पेरलेसनं बाधित आहे. एक साईड, डावी साईड पूर्ण गेली. अरे अरे. हा हा. आणि तिला पेरलेस का झाला, कारण माझे शुगरमुळे डोळ्यांचं दिसायचंच बंद झालं. शुगर जास्त झाली. आणि आम्ही दोघंच आता घरात आहे. कोणी जेवण बनवायचं आणि कोणी काय, कोणच नाही दुसरं दोघांशिवाय. का तुम्हाला मुलं मुली काय नाहीत का? मुलगा आहे, तो तर बरेच वर्ष झालं तिकडे बघत नाही आमच्याकडे. अरे बापरे. तो तिकडे पुण्यात असतो. तो त्याला हे सगळं माहित आहे पण तो काय दखल नाही घेत आमची. अरे देवा. तर आणि मुलगी तिचं लग्न झालेलं आहे, ती मुंबईला असते. मग तुम्ही मेस वगैरे तरी लावायची ना. मेसला इकडे गावखेड आहे ना आमचं, खूप आतमध्ये आहे ना, तिकडे कोण असं
सिटीमध्ये मेस बीस असते, इथं खेडेगावात कोण मेस घालतं? अहो हो ना, पण आता असा प्रॉब्लेम आहे म्हणून एखादं देण्यासारखं असेल तर विचारायचं ना. खूप विचारलं, सगळ्या अख्ख्या आजूबाजूच्या गावात विचारलं, तरी पण नाही म्हणतात. तिकडं ते एवढं हे नाहीत ना सगळे बागायतदार आणि हे हो ना, ते असं. असतील की बागायतदार, पण आता कसं गरज आहे म्हटल्यानंतर याच्यासाठी हो. नाही ना हो ताई, लय मी फिरलो आणि मला एक तर दिसायचा प्रॉब्लेम आहे, तरी फिरलो मी. तर आता शेवटचा पर्याय म्हणून म्हटलं जाऊया तिकडे ह्याला नांदूर शिंगोटेला प्रदीप दादांकडे. हां, हां. मग कारण बघू काय घरात काय तुम्ही काय स्वामींचं नामस्मरण वगैरे करता का? हो, मला केंद्र दादांनी आता म्हणले तुम्हाला हे बाकीचं करायला लावून उपयोग नाही. पारायण किंवा हां, हां, हां. नित्यसेवा किंवा आणखीन काय काय करायला लागतं ते म्हणले तुम्हाला सांगून उपयोग नाही, दिसत नाही म्हणल्यावर. हो ना, हो ना, हो. आणि मंडळी पण अंथरुणातच असते. तर म्हणले तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि तारक मंत्र करा हं, आणि ते तीर्थ दोघांनी प्यायचं हं. आणि उदी त्या तीर्थात टाकून प्यायची आणि लावायची अंगाला उदी सगळी. हं, हं, हं. आता ते तर 21 दिवस होऊन गेलेत. तर आता आज कसा तरी लागला होता दुपारी फोन दादांना. हां, काय बोलले मग? त्यांचा लागतच नाही लवकर कधी. हो, हो, हो. बिझी पण कृपा स्वामींची लागला फोन. हां, हां. ते म्हणतायत की 21 दिवस झाले तरी पण ते चालूच ठेवा. अच्छा, अच्छा. हां, हां. नाही आपली सेवा चालूच ठेवायची. पण आता तुम्ही म्हणताय जायचं दरबारात तर या जाऊन मग 4 तारखेला जावा, दोघं पण जावा मग. अहो मी गाडीवाल्याला विचारलं तर म्हणतो 12,000 रुपये घेईल. बापरे! नाशिकला. हां, नाशिक लांब आहे ना हो. नाशिक इथून लांब आहे. आणि तिथं 3 दिवस थांबायचं म्हटल्यावर गाडीवाला थांबतोय का? हां, तो प्रॉब्लेम. मग एसटीनेच बघा. एसटीने ताई घरातून बाहेर नाही आम्ही दोघे. अरे देवा! म्हणजे तुमचं कंडिशन खूपच वाईट आहे. खूप वाईट आहे. म्हणजे खूप म्हणजे जेवणाचे पण हाल आहेत. जेवण बी नाही टायमावरती. काय करायचं त्यासाठी काय असं झालंय का नाही काय आता बोलायला शब्दच नाहीत अशी कंडिशन आहे. पण दादा ती मुलाने विषय सोडला, मुलीनं पण विषय सोडला का? आता मुलगी काय सासूरवाशीन तिचे सगळे मिस्टर मुंबईला असतो ते या गावाला आली तरच ती येते घरी 1-2 दिवस फक्त उभ्या उभ्या. मग ते आता ती बांधील झाली ना त्यांचे सासरे आणखी सासूबाई हे सगळे त्यांच्या पण आज्ञेनुसार. आता ते झालं की हो दादा, पण आता कंडिशन बघून तरी जरा विचार निर्णय बदलले पाहिजेत ना. कशी बदलणार तिची मुलगी शाळेला आहे, ती पनवेलला राहायला आहे. हो ना, ती नाही येऊ शकत पण तुम्हाला तरी घेऊन जाऊ शकत होती ना दोघांना. तर आम्ही 2-3 महिने राहिलो त्यांच्यापाशी, पण कितीच राहणार दुसऱ्या सोयऱ्यांच्या घरी. अहो सोयरे, पण आता प्रॉब्लेम काय आहे याच्यावर सोयरे ना आपले आणि तोपले काय करत उपयोग आहे का दादा सांगा बरं. पण कसं ते त्यांना काय वाटेल ह्यांचा मुलगा सोन विसरत नाही आणि आम्ही किती सांभाळायचं ह्यांना. असं पण ते म्हणजे त्यांच्या घरचे माणसं म्हणतील ना. ते आहे की. तर काय करावं रात्रभर आहे ना झोप लागत नाही. टेन्शन सगळे विचार डोक्यात येतात आणि डोकं बी दुखायला लागते आणि शुगर वाढते त्या विचारानंच नुसत्या. आता तुम्ही सांगताय पण इकडं मला टेन्शन आलं तुमचं ऐकूनच. शुगर एवढी वाढते डोळे सुजतात एकदम. कारण आता इथं डॉक्टर बी जवळ नाही ना की बाबा डॉक्टरी करायचं. तेच गोळ्या तेच कधी ह्याच्यावर दिलेल्या त्याच गोळ्या खातोय. तर डॉक्टरकडे जायला साताऱ्याला पण इथून 1500 रुपये घेतात सातारा गाडी. कारण मला डॉक्टरकडे जायचं. करतो दादा मुलगा काय करतो तुमचा? अहो मुलगा ह्याच्यामध्ये IT मध्ये इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर तो त्याची बायको. दोघं पण इंजिनियर आहेत का? दोघे बी इंजिनियर आहे पण सगळी बायकोकडे येते. बायको जाऊन देत नाही इकडे, येऊन देत नाही इकडे गावाला. आणि काय आता बोलायचं त्या माझ्या पोरगीशी पण नाही तिचं जमत. पटत नाही. तुम्ही तुमच्या मुलाशी बोलता का? नाही उचलत फोन तो. उचलतच नाही होय. उचलतच नाही.
त्याने एकदा काय सांगितलं, म्हणला तुम्ही तिकडे काहीतरी तब्येती बिघडावाल आणि आम्हाला इकडे ताप द्यायला यायचं नाही इकडे आमच्याकडे. तू म्हणा आश्रमात तरी सोय कर, बाकी तिथं अन्न तरी मिळेल, बाकी काय नाही मिळालं तरी. काय ते काहीच बोलत नाही, फोन बंद करून टाकतो. असं काय करता, सगळं टेन्शनच आलंय. तुमची मुलगी नाही का ट्राय करत त्याला फोन करून समजून सांगायचे? अहो आता किती वर्ष झालं मुलगीला रक्षाबंधन नाही का भाऊबीज नाही, कितीतरी वर्ष झालं. आता इथं आमच्या माझं सक्का भावाच्या पोरग्यानं फास घेतला लावून मुंबईला कोपर करण्याला. तर त्याला इकडे त्याची बॉडी आणली तर आला पाहिजे होता का नाही, घरातलं मैत झालंय. हो ना हो ना. तरी सुद्धा आला नाही. म्हणतो मला कोणी नावं ठेवली तरी मला काय फरक पडत नाही, असा बोलतोय तो. काय करायचं, सासून नसल्यासारखंच आहे. काय हो, लहानपणी काय माणूस स्वप्न रंगवतंय, मोठ्यापणी बघा काय समोर दिसतंय. अहो किती त्याला शाळा शिकवायसाठी किती आम्ही कर्ज किती काढलं आणि किती काय काय केलं, आणि आता हे दिवस. रात्रीची मंडळीला वेळ नसायचा ना, म्हैशी गुरं आई वडील माझे त्यांना सांभाळायचं आणि शेती करायची, आणि रात्रीची 4 वाजता कपडे धुवायची शाळेची त्याची. आणि आता असा बघा विसरलं ते सगळे दिवस. बापरे. त्यासाठी आता काय तिकडे गेल्यावरती फरक पडेल का असं मला मन बोलतंय माझं. नाही, जावा तुम्ही, तुमचं गारानं जे काही आहे ना दादा ते तुम्ही स्वामींच्या चरणी मांडा. स्वामींना म्हणाव एक तर आमचा मुलगा आमच्या जवळ येऊ द्या. नाही, मुलगीचा आता आम्ही विषय सोडून दिलाय. फक्त काय करायला पाहिजे, स्वामींनी आमच्या दोघांना चांगलं केलं पाहिजे. कारण तिला डावी साईड पूर्ण मारलेली आहे. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या, ती काय तिचं स्मरणशक्ती पण चालत नाही, काय विसरायला होतंय सगळं. मेंदूत गाठ असल्यामुळे ते नाही मेंदू एवढा काम देणार. स्ट्रोक झालाय रक्ताच्या गाठी. ऑपरेशन घेतलंय का? तिला निपाणीला नेली होती 5 वेळा. निपाणीला 5 वेळा नेली. तिकडे ज्युपिटर हॉस्पिटल बानेरला महिनाभर ऍडमिट होती. पुन्हा माझं डोळ्याचं ऑपरेशन करायला पनवेलला आलो म्हणून तिला मी संख्या आणली ना. मग तिथं परत तिला पेरलेचा परत दुसरा झटका आला. तिथं पेनसी हॉस्पिटल तिथं ऍडमिट होती. माझे दोन्ही डोळ्याचं पहिलं पडद्याचं ऑपरेशन पुण्यात केलं काबरा डॉक्टरकडे स्वारगेटला. म्हणजे पडदा फाटला होता आणि त्यातनं रक्त यायला लागलं होतं डाव्या डोळ्यातून, जास्त शुगर झाल्यामुळं. आणि पनवेलमध्ये 1 लाख रुपये घेतले दोन्ही डोळ्याचे लेन्स बसवायचे, मोतीबिंदूचं ऑपरेशन. सगळा कडकडाट झाला, पैसे नाहीत जवळ आणि हे आजार चालू झालेत. काय करायचं तेव्हा. तुमची इस्टेट काय आहे त्याच्यावर नाव कोणाचं आहे, तुमचं आहे का तुमच्या मुलाचं आहे? कसं तुमची जी इस्टेट म्हणजे बाप जाते जमीन वगैरे काय असेल? नाही, बाप दादाचीला आता अजून आमचं 4 भाव आम्ही होतो ना, त्यातले 2 वारले, 2 आहे. फक्त आणेवार आहेत 4घांच्या, अजून नाव नाही कोणाच्याच. पोरग्याचं तर नाहीच नाही, माझे बी नाव नाही, तर फक्त आणेवारी. म्हणजे 4च्या 4 भाव तुम्ही आणेवारीतच आहे? आणेवारीतच आहे. म्हणजे त्यांच्याच वडिलांच्या नावावर होतं का? हो, आमच्या वडिलांच्या नावावर होतं, तर ते नंतर वारल्यानंतर आणेवारी लावले. अजून ते करायचं राहून गेले नावावर प्रत्येकाच्या. मग तुम्ही आता काय करा, त्याला नाही फोन उचलत ना तुम्ही, त्याच्या नावावर एकदा केस टाका बरं. बापरे, घरातनं बाहेर पडता येईना ताई, हे सगळं कधी करणार मी? फोनवर नाही का एखादा पोलिसाच्या याच्यातून काय? नाही. आणि किती जमीन आहे आमची, जास्त नाही आम्हाला शेती. नाही का? नाही, इकडे डोंगर भाग आमचा. सातारा भाग डोंगरच भाग आहे आपला, म्हणजे आम्ही पण राहतो तो डोंगराचाच भाग आहे ना. आम्ही इकडं
डोंगराच्या पायथ्याला आमची जमीन, डुकरं काय ठेवत नाही. अरे अरे अरे. त्यामुळं 3 वर्ष झालं पडून आहे शेती आमची. आम्हाला हे 3रं वर्ष असं झालेलं. 2023ला हे सगळं घडलंय आमच्या सोबत. बघा कसे आम्ही दिवस काढतोय. नुसतं वाऱ्यावर वरात होती. पनवेल, स्वारगेट, बाणेर, बाणेरवरनं निपाणी, निपाणी नुसतं सगळं गाड्यांवर पैसा सगळा खर्च झाला. इकडून तिकडं गाड्या फिरवून. प्रायव्हेट गाडीला किती पैसे घेतात? 10,000 निपाणीचे घेतले. हो ना हो ना. निपाणी जवळ आहे का कर्नाटकमध्ये? तिथं सगळ्यांना गुण येतो पेरलेसवर, पण आमचीला नाही झाला गुण, आला नाही. अरे अरे अरे. बघा ना, आयुष्याची चांगली परीक्षा चालली. परीक्षा म्हणजे काय, अख्ख्या रात्रभर टेन्शन असतं आम्हाला की हे काय दिवस आले. हो ना हो ना. आणि आतापर्यंत तर एवढं कष्टाखाली दिवस गेले. आता म्हटलं आमची आई वारली 2023ला, 25 जुलै 2023. तिच्यामुळे कुठंच जाता येत नव्हतं. ते हातरुणातच होते ना, डायपरवरच होती ती. तुमच्याकडेच होती का? हो, आमचे कुठलेही भावानं आईबाप सांभाळला नाही, आमच्याकडेच कायम. त्यामुळं ते वारले आणि तर ते रडणं झालं ना माझं तिच्या मैतावर. रडणं झाल्यामुळे माझी शुगर आटोक्याच्या बाहेर गेली. अरे अरे अरे. कंट्रोलच्या बाहेर. ते स्ट्रेसनं पण वाढते ना शुगर. मानसिक ताणतणाव आला ना की शुगर लय जोरात वाढते. आणि ते त्यानंतर तिचा 10वा केला, तर 10वा केला त्या दुसऱ्या दिवशी माझ्या डोळ्यातनं तर रक्तच आलं एकदम. किती शुगर झाली काय माहित. रक्तच आलं. मग डॉक्टरची सुरू झाली माझी डोळ्यांची. मग ते डोळ्यातनं इंजेक्शन केली, परत लेझर केलं, ऑइलिंग केलं, 6 इंजेक्शन केली डोळ्यात दोन्ही पण. आणि म्हणलं होईल आता, लेझर केलं, हे केलं, बरं वाटेल, पण नाही ना, दिसेनाच नीट. आता बघा, आता म्हणलं आम्ही कुठं गेलो नाही, बायकोला फिरवलं नाही, कारण आईला घरात कोंडून जायचं म्हणजे बरोबर नाही. तेव्हा तिच्यामुळे कुठं जायला भेटलं नाही. आता म्हणलं आई गेली देवाघरी, 95 वय होतं. मग आता देवदेव करावं, तिकडं ह्याला जावं, पंढरपूरला जावं, गाणगापूरला जावं किंवा गोंदवलेला जावं, असं लय इच्छा होती. पण हे आलं मध्ये दुखणंच. तर काय करावं तेच सुचना. तिकडचं 3 दिवस राहायला लागणार, किती पैसे लागतील काय. आणि तुम्हाला आता त्यांना बसता तरी येतं का नाही एसटी मध्ये? एसटीनं तर जाऊ शकत नाही आम्ही. एसटी आमच्या इथून किती किलोमीटर लांब आहे एसटीचा रस्ता. पुन्हा नाही, नाशिक म्हटलं ना तर खूप दूर आहे ना. दूर पण आहे आणि तिला 10-10 मिनिटाला तिचं हे संपलंय लघवीचं ना, कंट्रोल नाही होत तिला. ते पेरलेसवाल्यांना तो प्रॉब्लेम असतो ना. हो ना. कंट्रोलच होत नाही. त्यामुळे एसटीनं जाऊ शकत नाही. आणि एसटी आमच्या इथून खूप लांब आहे. पाचवडला जावं लागतं एसटीसाठी. 25 रुपये पाचवड तिकीट आहे. यांना बसायला तरी येतं का? बसायला म्हणजे तिला असं हाताला धरून उठवायला लागतं, उचलायचं हात धरून आणि ते वाकर द्यायचा आणि वाकर मधनं मग तिकडे लघवीला घेऊन जायचं. अरे देवा. असं आहे. भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे. मोठा प्रॉब्लेम. ते असं वाटतंय की दादांच्या सेवेनं आमचे प्रश्न सुटणार का नक्की काय. काय एवढ्या लांब जाऊन एकतर वाचता येणार नाही, ते काय देतील वाचायला ते मंत्र, तर वाचायला मी जमणार नाही आणि न जमल्यामुळे ते फरक बी पडेल की नाही असं वाटतंय. कारण सेवा वाचल्याशिवाय तरी पूर्ण होते. हो ना. नाही, सेवेला नामस्मरणानं पण फरक पडतो बरं का दादा. पण आता काय. बाळ आहे का काय तुमचं? हो, लहान आहे ना, 3-4 वर्षाचा आहे. तिला झोप आली मुलगी. तर असं काय करावं सूचना झाल्या, तेव्हा म्हणलं तुमच्याकडून काय मार्ग. नाही, मार्गाला तुमचं कंडिशन ऐकूनच आता
मन आता एक एक ताई आहेत ना, काय नाव त्यांचं बरं, पूजा ताई का काहीतरी नाव आहे. ते तर म्हटले त्यांचं तर डोळ्यातून पाणीच आलं ऐकून. तर त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगितलंय ह्यांच्यासाठी स्वामींकडं हे करा, काय त्याला म्हणतात, साकडं घाला किंवा प्रार्थना करा. प्रार्थना करा माझ्यासाठी. सगळे ग्रुपला सांगितलं त्यांनी. तर ते पण आलं होतं व्हॉट्सअपला, वाचलं मी युट्यूबला की माझं नाव घेऊन त्यांनी सगळ्यांनी तिथं प्रार्थना पण केली. नाही, आपल्या म्हणजे आपल्या चॅनलवर पण टाकू की, कारण तुमचं रेकॉर्डिंग झालेलं आहे ना. हो ना. बरं होईल, तेवढंच आम्हाला आशीर्वाद मिळेल. नाही, होणार की हो दादा. आता काय जे आम्ही करू शकतो, आणि आपल्या चॅनलवर जी लोक आहेत ना, ती प्रत्येक जण तुमच्यासाठी प्रार्थना करणार की हो. आता ना, असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं एकाच वेळेला दोघं पण आम्ही असे आजारी पडू एकाच वेळेला. कारण दोघातलं एक तरी चांगलं पाहिजे होतं. हो ना, हो ना. नाही पाहिजेच तर काय म्हणजे खूपच अवस्था बेकारच आहे तुमची. म्हणजे मला बोलण्यासाठी शब्दच नाही दादा, एवढं म्हणजे असं मन भरून आल्यागत झालंय. आता बघा ना, दळण करायचं कसं, आणि गिरण एवढ्या लांब आहे 1 किलोमीटरवर. गिरणीवर जायचं कसं, पीठ आणायचं कसं, बाजार कुठून भरायचा, सगळं कंडिशन बॅड आहे. स्वामींच्या कृपेने हा व्हिडिओ ना तुमच्या मुलापर्यंत पोहोचावा खरोखरच दादा. कदाचित त्याचं डोळं जरी उघडलं, आपल्या आई वडिलांची अवस्था काय आहे. आणि कसं आहे, प्रत्येकाला ते दिवस येणार आहेत दादा. प्रत्येकाला म्हणजे त्यातून जायचंय. तरुण तारुण्य पण आहे, म्हणजे म्हातारपण येणार आहे प्रत्येकाला. नाही, त्याची तर आम्ही नाही दादा, स्वामींनी जर ठरवलं ना, तर तुम्ही व्यवस्थित होऊ शकता, किंवा तुमच्या मुलाचं मन परिवर्तित होऊ शकतं, किंवा तुमच्या सुनेला काहीतरी वाटू शकतं. असं पण आहे ना, की त्यांना वाटेल की बाबा आज मुलाला तुमच्या वाटेल की आज आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे. हेच दिवस आहेत की आपण त्यांच्यासाठी. नाही ताई, तो लहानपणापासून आहे ना एकलकोंडे आहे. लहानपणापासून त्याला काहीच वाटत नाही. दगड आहे, दगड. अहो कसं काय वाटत ना, आज त्याच्या पत्नीसाठी तो राहिलाय म्हणजे त्याला काय भावना असतील का नसतील? आज त्यांना पण मुलं बाळा असतील का नाही त्यांना काय? तो काय म्हणतो, माझी बायको, माझं मूल आणि मी, हीच माझी दुनिया आहे. हो ना, पण ते मूल पण हळूहळू मोठं होणार आहे. ती दोघं पण हळूहळू वृद्ध होणार आहेत, म्हातारे होणार आहेत. का ते असेच तारून राहणार नाहीत दादा? आणि तो काय म्हणतो की तुमची शेती तुम्हाला लकला, मला काही नको, तुमचं घर बी नको, शेती. अरे बापरे, म्हणजे विका तिकडे काही करा, मला सांगू नका. अहो शेती गेली बाजूला, शेतीचा विषय सोडला, पण आज जे आहे, ज्याने आज तुला घडवलं, याचं काय कर्तव्य आहे का नाही? नाही. त्यांचं कसं आहे, तुम्ही चांगले असता तर इकडे आला असतं, चांगलं असतं त्याच्याकडे. पण तुम्ही असं आजारपण घेऊन इकडे यायचा आम्हाला वेळ नाही, आम्ही नोकरी धंद्याची माणसं. अहो पण नाही, तुम्ही जॉबला जावा, पण थोडासा वेळ काढून, जरी समजा ते आता वृद्धाश्रम आहेत, चांगलं वृद्धाश्रम एखादं बघून, कमीत कमी सेवा करणारे, किंवा आता तुम्ही तर तुमच्या मॅडमची सेवा करणारच की, पण अन्नाची तरी कमीत कमी सोय होईल ना, की टायमिंगला तरी जेवायला भेटेल. हो तेच तर. ते नाही तर काय कसलीच काळजी करत नाही तो. खूपच भयंकरच आहे हो दादा. भयंकर म्हणजे काय, आता कधी वाटतंय अक्कलकोटला जाऊ का, ह्याला जाऊ, नांदूर शिंगोटे नाशिकला जाऊ, आता तिकडं केंद्रे दादांचं चिंचवडला आहे वाटतं ना. हो, पुणे चिंचवडला आहे दादा. पण तिथे काय वाटतं हे नाही, सोय बी नाही ना राहण्याची. हो, नाही. मग अक्कलकोटला पण आहे, सोय राहण्याची आहे. आणि आता काय, मला तर काहीच सुचत नाही, काय सांगावं दादा तुम्हाला. तर काय करा म्हणून काय सांगावं, काहीच सुचत नाही. वाईट आहे तुमची अवस्था, भरपूर वाईट आहे. आणि तिकडं समजा ह्याला गेलं नांदूर शिंगोटेला, तर हे आमचं घर आहे जरा गावाच्या बाहेर. इकडं गेल्या वर्षी 8 घरं फोडली पावसाळ्यात. अरे देवा. पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस चालू असताना ना, हे जे विकायला येतात बघा, भंगारवाले किंवा चटईवाले, खुर्च्यावाले असे येतात विकायला. ते दिवसा टेळणी करतात आणि रात्रीचं घरं फोडतात.
तेव्हा कधी वाटतं कधी का लांबवर गेले तर त्याला हे आपलं घर पण फोडतील. ती पण चिंता आहे. नाही, स्वामींच्यावर सर्व सोडून द्यायचं. स्वामींना दादा खरं सांगू का, तुम्ही म्हणजे आता तुमचंच नाही का, जेव्हा मनापासून हाक मारतात ना तेव्हा स्वामी आपल्या जवळ येतात. आता 24 तास चालू आहे माझं नामस्मरण. म्हणजे हातरुणात पडलं तरी पण सारखं चालूच आहे. आणि अहो लय त्रास होतोय मला. तर डोळे तर दुखतायत कारण सुया इंजेक्शन डोळ्यात केले, ऑइलिंग केले, लेझर केले, परत मोतीबिंदूचं ऑपरेशन केलंय. हे सगळं करून माझे 3.5-4 लाख रुपये नुसते डोळ्यांना गेलेत बरे होतील म्हणून. पण काही व्यवस्थित दिसत नाही. तिला पण आमच्या दोघांचे मिळून कमीत कमी 12-13 लाख रुपये गेले असतील. तिला निपाणीला 5 वेळा नेली. तर ज्युपिटरला तर 5 लाख रुपये बिल नुसतं 12 दिवसाचाच झाला होता बाणेरला. मोठं हॉस्पिटल आहे ज्युपिटर. तर तुमचा मुलगा म्हणजे घरी किती वाजता येतो दादा? कोण मुलगा तुमचा घरी किती वाजता येतो जॉबवरून? तो तिकडे राहिलाय ना हिंजवडीला, इकडे नाही. हो ना, त्याच्या रूम वरती किती वाजता येतो? आता त्यांचं तिथे शिफ्ट कधी दुपारचा जातो, कधी संध्याकाळी जातो, कधी कधी पण जातो. ते तर जवळच घेतली त्यांनी रूम ना हिंजवडीत. करून कधी कधी लगेच घरी पण येतो. काय त्यांचं काय कळत नाही. म्हणजे बरेच मी आता जाऊन बरेच वर्ष झाले त्याच्या इथे. जेव्हा तो भाड्याने राहत होता. म्हणजे अनोळखी लोकांबरोबर बोलतो का? अनोळखी म्हणजे आता इकडे गावाला बी कधीच नाही, कधीच नसल्यामुळे त्याला मुलं पण विचारत नाहीत. गावाला सप्ताह असतो ना, सप्त्याला नाही, किंवा गावची यात्रा असते, यात्रेला नाही. आता माझा सख्या भावाचा मुलगा खलास झाला, त्याला बी आला नाही. म्हणजे त्याच्या उपयोगी कोण पुढं पडणार आहे? तुम्ही असं करता का दादा, त्याचा नंबर देता का मला? मी ट्राय करते, कदाचित झालंच व्यवस्थित तर चांगलं झालं ना. नाही ऐकणार ना. मला तो म्हणाल काय तुम्ही माझा प्रचार करताय काय गावभर? असा प्रचार नाही होणार. आता तुम्हाला ओळखणारे भरपूर लोक असतील ना. आता युट्यूबवर जर व्हिडिओ टाकला तर आता हा व्हिडिओ असा म्हणजे जगभर पसरतो. तिथे ऐकणारी लोक आहेत, ते लोक नाही का, त्यांना नाही का समजा तुमच्याच राहताय तिथे आसपास जर गेला तर ती लोक नाही का पाहणार की बाबा असा आहे मुलगा. पण हे असलं काय ते बघत नाही कधी. म्हणजे ते स्वामी समर्थांचं ग्रुपचं किंवा देवाचं येड नाही त्याला काय. नाही, मी एक बहीण म्हणून समजून सांगू शकते ना. असं नाही का आपल्याला काय, मी काय त्याला असं म्हणजे त्याला कॉल केलेला असा म्हणजे काही पब्लिश करणार नाही. आपलं पर्सनली 2 शब्द जरी बोलून ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर दिलं सोडून. अहो ताई, काय झालं, माझ्या बहिणीने फोन केला होता एक दिवशी. तिला काय म्हणला तो, मी कामात आहे आता, ऑफिसमध्ये, मी घरी गेल्यावर फोन करेन. आज तागायत त्यानं फोनच केला नाही. म्हणजे तो काय कोणाचं नाही ऐकत तो. त्याचा त्या लेवलचा नाहीये माणूस तो. असं आहे. आता एक आमच्यातला एक पोरगा ह्याची तो हे झाला, कलेक्टरची त्यानं परीक्षा दिली, ऑफिसर झाला मोठा. आता गुहागरला त्याची नेमणूक झालेली. तर तो त्याचा लहानपणचा मित्र होता. दोघं संगतीच हे झाले. पण तो हा आयटी मध्ये गेला, ह्याची कम्प्युटर इंजिनियर मध्ये ना. हा अति हुशार पोरगा. तो एवढा हुशार ना, उद्या परीक्षा आहे तर आदल्या दिवशी क्रिकेट खेळत असतो. अरे बापरे, एवढा हुशार आहे. आणि त्यानं LLB पण केले, परत हे पण केलं त्याने, कलेक्टरची परीक्षा दिली. आता गुहागरला आहे तर त्याच्या लग्नाला आला होता बघा तो. इथं आमच्या इथं कमीत कमी 7-8 किलोमीटरवर असेल ते लग्नाचा हॉल. तिथे येऊन पण इथं आला नाही बघा, आईबाप बघायला. एवढ्या जवळ येऊन पण तो इथे आला नाही. आणि त्या लग्नात कोणीच बोललं नाही त्याच्याशी. मुलं, जे लग्नाला गेलेली मुलं गावातली,
काय म्हणतात ह्याच्याशी बोलायचं, हा आईबापाला विसरत नाही त्याच्याशी काय बोलायचंय. हो ना, हो ना. असं त्याचं वागणं आहे बघा. काय करता, सगळं बायकोच्या बंधनात आहे. तो खूप डेंजर आहे. आणि ते ना आम्ही जर त्याच्या इथे गेलो ना तर आम्ही समजा 10 दिवस जगणार असेल तर 2 दिवसात मारून टाकेल ती त्याची बायको. अशी आहे. भयंकर आहे दादा, खरोखरच खूप भयंकर आहे. अशी पण लोक जगात असतात. हो. काय करायचं. तुम्ही पण त्यामुळं सांगताय की तुम्ही आई वडिलांची सेवा केली, तुम्ही तुमचे आई वडील सांभाळले, तरी अहो काय वाट्याला. मी शाळा सोडल्यापासून आईबाप माझ्याकडे आहे. मी मुंबईला काही काम करायचो, रंगाचं काम, दुधाच्या गाडीवर, जे मिळेल ते काम मुंबईत करत होतो. पण आईबाप सांभाळ माझ्याकडेच होते कायम. आणि मंडळीला त्याच्यासाठी कुठे आई वडिलांसाठी मुंबईला नेली नाही मंडळी. बाकीच्या भावांनी सगळ्यांनी आपापल्या फॅमिल्या सगळ्या मुंबईला नेल्या. त्यांनी खोल्या घेतल्या, त्यांनी दागिने केले कितीच्या किती. काय म्हणतात, गावची जमीन कुठे जाते का, आपली मिळणारच आपल्याला. हो हो हो. पण आईबापांचा विचार नाही केला त्यांनी, ह्यांना कोण सांभाळेल किंवा काय. त्यासाठी मी बायकोला गावालाच ठेवली त्यांच्या सेवेसाठी. पण तरी सुद्धा देवानं बघा असे दिवस आणले, तेवढं पुण्य करून पण. आता 2 वर्ष झालं माझ्या आईचं घाण काढत होती बायको. म्हणजे हातरुणातच सगळं करायची ती, हगणं मुतणं सगळं. ते तिच्या गोधड्या धुवायच्या, तिथं सगळं नेऊन टाकायचं. डायफरवर होती नुसत्या. रात्रभर ओरडायची ना, तर आम्ही रात्रभर तिच्या उशाजवळ बसायचो आम्ही. काय कशाला ओरडते, काय त्रास होतोय का, डॉक्टर आणायचा रात्रीचा जाऊन. पण वारली आणि आम्हाला शापच देऊन गेली हो. का? शाप म्हणजे कसं माहितीये का, जे विसरत नाही ना भाऊ लोक, तेच तिला प्यारे. हा, तसंच असतं दादा, ते बरोबर आहे. आणि आम्ही सांभाळतोय तिला. सकाळचा नाश्ता, टोस्ट, बटर, खारी, बिस्किट, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, 2 टाइम चहा वगैरे सगळं तिच्या मनासारखं. तरी सुद्धा ते जो विसरत नाही ना तोच प्यारा. असं होतं. तसंच होतं दादा. त्याच्यासाठी थोडासा निष्ठुरपणा दाखवणं पण महत्वाचं असतं. जेव्हा तिथं त्यांचं प्रेम ओतू जात होतं ना, तर तेव्हा त्यांना पण म्हणायचं जा तुम्ही त्यांच्याकडे. तो पण, त्याला पण जन्म दिलाय, त्याच्यासाठी पण भरपूर कष्ट केलंय ना. अहो बोलायचो मी, म्हणलं तर त्यानं पण इथं आमच्या बाजूला जागा घेऊन आहे ना, असं थोडच्या अंतरावर बंगला बांधलाय. पण तिला कधी नाही नेली त्याच्यात. कारण ती कुठं पण हात लावेल, भिंत घाण करेल, थुकेल, घाण थुकेल. असं म्हणजे म्हातारी माणसं अशीच असतात ना, मिसळी लावणार, हात लावणार. त्यासाठी त्याने नेली नाही. आणि तरी पण बघा कसं उलट. आणि आमचं दोघांनी एवढी सेवा करून पण आहे ना, आम्ही पुढे गेलो की मागं हात आपटायचे. अरे अरे अरे. म्हणजे शापच आहे तो. हो हो, हात आपटणं म्हणजे ते म्हणतात ना पूर्वी हात पाय चोळले. हा, तसं करायचं. काय करायचं, करून पण आम्हीच वाईट. असं होतं. नाही आता काय, आपल्याच कर्माचे भोग म्हणायचे. या जन्मीचे म्हणा, नाही तर पूर्वी जन्मीचे म्हणा. जेव्हा असं म्हणतात की, आता प्रेमानंद महाराज सतत म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. आपलं जेव्हा आपल्याला त्रास होत असतो तेव्हा नेहमी असं की बाबा आपल्या आयुष्यातील काहीतरी जे पाप आहे ते कमी होत असतं, जितका त्रास होईल तितका. असंच म्हणायचं. तर आपण काय न्यायनिवाडा करू शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही. आपण कुठेतरी आपल्या मनाला समाधान करू शकतो, याच्या व्यतिरिक्त नाही काय करू शकत. त्यामुळे काय करावं आता, हेच आता काय होईल. आता असं वाटतं काय होईल ते होईल, नशिबात असेल ते होईल, घडेल. आता तेच आहे ना. आता तुम्ही सर्व काही स्वामींवर सोडा. स्वामींना म्हणाव आता तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुम्ही करा, आता आम्ही काहीच करू शकत नाही. असं पण आहे ना दादा. आता तुम्ही जाणार तरी आता तुमचं पुढे गेला तर पाठीमागे घराचा प्रॉब्लेम आहे, आणि जायचं तर तो व्यक्ती
पैसे किती घेतोय, म्हणजे आता तुमचं म्हणजे पूर्ण तुमच्याकडे पैसा पण कमी आहे, जो आहे तो प्रवासात घालवून पुन्हा हे आहेच की मग घरची ड्युटी, घर खर्च. वेटिंग चार्ज पण लावणार 3 दिवसाचा तो माणूस. हो हो, तो 3 दिवसाचा म्हणजे आता आजकाल काही सर्वच लोक प्रामाणिक नसतात ना हो. हो. वेटिंग लावणार, पुन्हा 3 दिवस मुक्काम पडणार, याचं त्याचं. आणि आता औषधं किती चालू आहेत काय माहितीये का, ह्याला न्यूरोलॉजिस्टिक म्हणजे जो मेंदूचा डॉक्टर आहे ना, मेंदूचा असतो तो, म्हणजे पुण्यावरनं येतो इथं साताऱ्यात. तर साताऱ्यात फोन करायचा, हार्ट लाईन म्हणून एक ठिकाण आहे बिल्डिंग, त्याच्यात सगळे डॉक्टर येतात पुण्याचे, परत सांगलीचे, कराडचे, कुठले कुठले, आणि सगळ्या आजारावरचे स्पेशलिस्ट. काय मधुमेहावरचे, काय ऑर्थोपेडिक, हाडाचे, काय मेंदूचे. तर मेंदूचा एक डॉक्टर पुण्यावरून येतो, तिथं फोन करून विचारायचं की हे डॉक्टरचा वार कधी येणार आहेत, मग ते सांगतात, मग नंबर लावायचा, मग तिला मंडळीला घेऊन जातो मेंदूच्या डॉक्टरकडे, मग ते 5-6 हजार रुपये तिथे लागतात. परत माझ्या शुगरच्या गोळ्या माझ्या ते 4-5 हजार रुपये लागतात. म्हणजे खूपच कुठून आणायचं. हो ना हो ना. नाही म्हणजे बेकारच आहे हो, खूप वाईट. म्हणजे तुमचं आजपर्यंत नाही मला एवढं म्हणजे कोणाचं ऐकायला एवढं भेटलं वाईट अवस्था. हो ना, करायचं काय. आणि एवढं करून पण बघा ना, जो करी त्याच्याच पाठीमागे लागतं. हो ना, तेच ना. आता मला तर असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की असे दिवस येतील. नाही ना, कोणाला वाटणार. तुम्ही एवढं केलं म्हटल्यानंतर नाही कोणाला वाटत असं की आपल्याला पण असं एवढं वाईट दिवस येतील म्हणून. आणि सगळं बायको तर म्हणते मी पण आता भुईमुगाचा ढाळा पण उपटला नाही रस्त्यानं चालताना. बायका जे शेतामध्ये जातात ते रस्त्यानं भुईमुग ढाळा उपटतील, ते ऊस तोडतील, ते खात जातील. पण हे म्हणते मी एवढी प्रामाणिक वागले, कुणाचा एक ढाळा नाही उपटलाय भुईमुगाचा, शेंगदाण्याचा, तरी सुद्धा देवानं असं का करावं. तुम्ही दादा केंद्रे दादांना फोन करा आणि काय करा, दादांना विचारा. आता तुम्ही फोन करू शकता त्यांना, माझा फोन झाला ना की दादांना फोन करा आणि दादांना म्हणावं मी दादांच्या मठात जाऊ का, प्रदीप दादांच्या. नाही, आता ते आजच फोन झालाय त्यांचा सकाळी. ते म्हणलेत की मी जी सांगितलेली सेवा 21 दिवस जरी ओलडून गेले असले तरी ती चालू ठेवा, असे ते मला म्हणलेत ना. आता सारखं सारखं ते वैतागतील माझ्यावर. केंद्रे दादांचं कसं आहे की ते चेहरा बघून सुद्धा ते म्हणजे त्यांना असं म्हणजे ते सांगू शकतात, असं पण आहे दादांचं. त्यांनी मला पितृदोष पण सांगितला होता, ते पितृदोषाचं पण केलं मी. केलं 4 ब्राह्मण आणून वाईवरून ते पण केलं. 10,000 रुपये घेतले त्यांनी ते करायचं. अख्ख्या दिवसभर ते मंत्र चालू होते. मग तुम्हाला काय फरक वाटला का तुमच्या घरामध्ये? नाही ना, पितृदोष केलं, वास्तुदोषाचं पण केलं, सगळं केलं ताई. आणखीन कोण म्हणलं देवाचं असेल, मग ते खोजेवाडीला गेलो, तिकडं देवऋषाकडं, परत इकडं हे दावजीबुवा म्हणून एक ठिकाण चोरूरला, तिथे गेलो. परत ह्याला गेलो, काळूबाई देवीला, मांढरा देवी, परत कुसुंबीला, सगळीकडे जाऊन आलो. काय सगळं सांगितलं त्याप्रमाणे केलं. कुठं वट्या भरा, एक दिवशी म्हणला हिच्या माहेरच्या वट्या भरा, हिच्या देवाच्या, आमच्या मंडळीच्या माहेरच्या. तिकडे गाडी करून गेलो, तिकडच्या वट्या भरल्या. आणि सगळं जसं जसं भेटले सांगणारे तसं तसं सगळं करतोय, पण नाही काय. त्यामुळं आणि कधी कधी वाटतंय की काहीतरी करणी केली काय कोणी, असं वाटतंय. जेव्हा सगळं संपतं ना दादा, तेव्हा म्हणजे काही पण डोक्यात विचार येतात ना. नाही, आमच्या ज्या भावजया आहेत ना, त्या त्याच्यातल्याच आहेत ना. कोणाचं चांगलं बघवत नाही. मला तर भीतीच वाटते असं कोणी काही सांगितलं की बाबा असं काय असतं, की म्हणजे असतं, ते आहे, माहित आहे असतं की बाबा पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, पण अशा लोकांपासून तर असं वाटतं की इतकं लांब राहावं की
कधी आठवण सुद्धा त्या लोकांची येऊ नये असं म्हणजे येतो, भीती वाटते. नाही, काय झाले ताई, आता किती पण शत्रुत्व असलं, भांडणं असलं, तर जेव्हा घरात माहीत होतं ना, तेव्हा सगळ्यांना यावं लागतं. हो हो. किती पण भांडणं असली तरी. तर ते कधी कधी मला वाटतं ते मोठा मी दिवस घातला ना आईचा, म्हणजे लाडूचं जेवण, आणखीन वर्ष श्राद्ध घातलं का तुम्ही मोठं? वर्ष श्राद्ध नाही, 10वा. 10वा. 10 दिवसाने घालतात मेल्यानंतर. आणि तुम्ही 10व्यालाच लाडू वगैरे केलं होतं? नाही, मी बाहेर कॅटरर्सला ऑर्डर दिली होती. हो ना, पण 10व्याला नाहीत ना गोड करत. म्हणजे 12व्याला ते गोड असतं, ते फुलं वगैरे टाकतात, त्या टायमिंगला गोड बनवतात ना पदार्थ. 10व्याला भाजी भाकरीच असते. म्हणजे आपली आमच्या इकडं तर 3ऱ्याला आमटी आणि भाकरी करतात आणि 10व्याला पण आमटी आणि भाकरी किंवा म्हणजे लापशी म्हणजे सॉरी उपीट वगैरे असं काहीतरी नाश्त्याला करतात. कारण 10व्याला भरपूर लोक नसतात ना, आणि त्यानंतर 13वा असतो ना, 13 फुलं वगैरे टाकायची, तर त्यावेळेस त्याला गोड म्हणतात, त्याला गोड बनवायचं काहीतरी. आणि आमच्याकडची पद्धत वेगळी. तुमच्या तिकडे 10व्याला करतात का? हो, 10व्याला सगळं गोड पण असतं आणि तिखट बिकट सगळं असतं. आमच्या घरात करणारे कोण आहे म्हणून मी आपली ऑर्डर बाहेर दिलेली. हल्ली आता सगळेच तसेच करायला लागलेत की त्या कॅटरर्सवाल्याला ऑर्डर दिली की पाहिजे ते चपात्या पाहिजेत, पुऱ्या पाहिजेत, डाळ पाहिजे, मसाले भात पाहिजे, शाक भाजी पाहिजे, मिक्स भाजी पाहिजे, सगळं देतो. तर मी आपलं जास्त नाही, आपलं 100 माणसाचं सांगितलं होतं. पण ते झालं कोण मोजकेच माणसं आली, म्हणजे आम्ही मर्तकीचं जेवत नाही. म्हणजे नाही म्हणजे खूप असं म्हणजे नियमाटी पाळणारे लोक आहेत ना काय काय. हो, आम्ही इकडे गेलो होतो, आम्ही तीर्थाला गेलो होतो 8 दिवस, मग ते आम्ही असं खात नाही. आम्ही काश्मीरला गेलो होतो, आम्ही जम्मूला गेलो होतो, असं देवाला कुठे लांब लांब गेले तीर्थाला की ते माणसं हे असलं जेवण जेवत नाहीत. तर ते काय जेवताना काय टाकलं काय जेवणात माझ्या काय कळत नाही. ते पंक्तीला पहिला आपण जेवायचं असतं ना. तर ते थोडंसं त्या दिवसापासून मला जास्तच झालंय ना दुखणं, 10व्यापासून. त्यामुळे असं डाऊट येतो की काय कोणी काय त्याच्यात जेवणात नाही काय टाकलं. काय करता, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करता का? नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणता का? श्री स्वामी समर्थ. मग आता तुम्ही श्री स्वामी समर्थ पण म्हणा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा पण मंत्र म्हणा. अच्छा. म्हणजे असं म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अच्छा. असं म्हणा, नाहीतर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं म्हणा. बरं. हा पण मंत्र जप करा, कारण जरी काय निगेटिव्ह जरी असेल ना, तर दत्तगुरूंच्या समोर राहत नाही ना काय. आणि दत्तगुरू कसं आहेत, आपले स्वामी कसे चराचरामध्ये आहेत ना, तसे दत्तगुरूंचंच आहे स्वामींचं रूप. पण दत्तगुरूंचं म्हणजे असं आहे की जेव्हा आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतो ना, त्यावेळेस दत्तगुरूंचा हा मंत्र जप केला ना की दत्तगुरू म्हणजे तिथं अदृश्य स्वरूपात येतात. असं म्हणजे मी जे दत्तगुरूंचे खूप भक्त आहेत ना, त्यांच्याकडून ऐकलंय की जेव्हा तुम्ही मनापासून दत्तगुरूंचं जप करताना, तर दत्तगुरू तिथं येतात आपल्या भक्तांच्या मदतीसाठी. स्वामी पण येतात, स्वामींचं पण आहे की स्वामी लगेच आपल्या भक्तांना पण चमत्कार दाखवतात. पण कितीही झालं तरी जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते दत्तगुरू आहेत. हो, ते 3 मुंडकं त्यांचे. आणि दत्तगुरूंचं रूप श्री स्वामी समर्थ आहे. म्हणजे त्यांचं पुढं झाल्यानंतर तर तुम्ही ना दत्तगुरूंचं पण नामस्मरण करा आणि स्वामींचं पण करा. बरं. चालेल दादा. आणि आपल्या चॅनलवर ना जेवढी लोक ऐकणारे आहेत ना, तर प्रत्येकाने या दादांसाठी आणि त्यांच्या मॅडमसाठी प्रत्येकाने मी अजून सांगते की प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे की त्यांना लवकरात लवकर बरं व्हावं. यासाठी तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने थोडी थोडी सेवा करा आणि या दादांसाठी आणि त्यांच्या ताईंसाठी मॅडमसाठी व्यवस्थित लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे. हीच मी तुम्हा सर्वांना मनापासून प्रार्थना करते. आणि मी सुद्धा अशोक गोळे नाव आहे माझं. अशोक गोळे का? हो. बरं. आणि मंडळीचं जिजाबाई.
अच्छा अच्छा. हा हा. जुन्या काळातलं नाव आहे हो, तिथे. अशीच नावं पूर्वी पण असायची नाव दादा. हो हो अजून पण असतात, काही काही लोकांची आहेत की नावं भरपूर. हो हो. करतील दादा. आणि आपल्या चॅनलवरती जी लोक आहेत ना दादा, ती हा हा. प्रत्येक वेळी ना आपल्या याच्यासाठी म्हणजे मला कॉल करून सांगतात की ताई आम्ही यांच्यासाठी सेवा केलेली आहे किंवा यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे. कॉल करून मला सांगतात, कमेंट करून सांगतात. त्याचबरोबर कधी कधी तर अशा ताई आहेत की एखाद्यासाठी जरी प्रार्थना केली ना तर मला कॉल करून विचारतात की त्यांचा पुढचा अनुभव आला का, ती व्यवस्थित झाली का. हा हा असे पण काळजी करणारे म्हणजे एक फॅमिली सारखा. एक सर्वात जास्त ना आपल्या चॅनलवरती ताईच असतात प्रत्येक वेळी. क्वचित हो. कधीतरी दादा वगैरे असतात, पण प्रत्येकाचा स्वभाव खूप गोड आहे दादा. प्रत्येक हो. जण सेवा करत असतो. कारण जेव्हा मला अनुभव वगैरे सांगतात ना तेव्हा सांगतात की तुम्ही जेव्हा सांगितलं ना की एखाद्यासाठी सेवा करा तर करतात. आम्ही सुद्धा स्वामींना प्रार्थना केली किंवा त्या दिवशी संध्याकाळी आम्ही स्वामींना त्यांच्यासाठीच सेवा केली. असे पण आहेत लोक भरपूर दादा. हो हो. नाही, तुमच्यासाठी स्वामी सुद्धा. सेवेत आले ते सगळेच चांगले माणसं. हो हो. आणि तुमच्या दोघांसाठी सुद्धा आपल्या चॅनलवर प्रत्येक जण प्रार्थना करणार आहे दादा. बर बर. ताई तुमचं नाव काय? माझं नाव शुभांगी पोळ. अच्छा पोळ. अच्छा. हा हा हा. हम्म. पर्यंतीला गेलो होतो. तिथं बाळूमामाचं एक मोठं देऊळ बांधलंय बघा. हो हो. आहे. पर्यंती आहे. पर्यंती. हो आहे आहे. पर्यंती पण ऐकून आहे. हम्म. ते तिथं माझं पाठ दुखत होती. ते असं त्याच्यावरून असं लोळून खाली जायचं असतं असं उंच ढिगावरून. हा हा. ते राहिली पाठ दुखायची. तिथला म्हणजे चमत्कार आहे. हम्म. चालेल चालेल चालेल. चालेल. तुमचा वेळ बराच वेळ घेतला ताई. नाही धन्यवाद. असू दे. आता तुमचं म्हणजे खरोखरच भयंकर टेन्शनच आहे दादा. अहो, काय म्हणजे बोलायला शब्दच उरत नाहीत. एवढं म्हणजे असं खूप काय वाईट आहे. करणार हो? काय आता सगळं रोज उठून ना आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस कसा जाईल हेच हो सगळं ना, हो डोक्यात. ना. असंच आहे की प्रत्येक दिवस ढकलत राहायचं असंच चाललं असं. हो ना. हो काय मंडळी माझी एवढी कामाची होती ना. हा हा. 4 म्हशी सांभाळून दूध 4 म्हशीचं काढणं, खावा आटवणं, ते घालायला जायचं, मिठाईच्या दुकानात विकून यायचं, परत पोरांची शाळा, आई वडिलांना बघायचं, त्यांची दुखणी भानी, शेतीची कामं सगळं करायला. मी फक्त काय नाही, ते मुलं पण घडवली तीनच. पण आता बघा मुलग्याला कळाना झालंय आपल्या आई वडिलांनी काय केलं आपल्यासाठी. हो ना, हो ना. मग शाळा शिकवायसाठी कुठून कुठून पैसा कर्ज काढून शिकवली. हो ना. नाही आता त्याला समजायला पाहिजे होतं ना. म्हणूनच हो. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जर नंबर दिला असता तर त्याला मी थोडंसं त्याचं भविष्य आणि भूतकाळ दाखवला असता ना. दुसरं मी नाही कसं करू शकते. तो असं तुम्ही विषय काढला ना की फोन कट करणार. हं हं हं. असा आहे तो. हं हं. हम्म. आणि तो तरी काय माहितीये का, तो तरी आम्हाला काय नीट सांभाळणारा ही आम्हाला गॅरंटी आहे. नीट सांभाळणार नाही आम्हाला जरी त्यानं ठेवलं त्याच्यापाशी. अहो त्याच्यापाशी नाही ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी आश्रमात तरी एखादा तुमच्या मुलीला सांगा ना दादा आश्रमात वगैरे ठेवायला. असं पण किती भयंकर त्रास होतोय. कमीत कमी जेवणाची सोय, अंघोळीची सोय. आणि आश्रममध्ये ती लोक सेवा करतात ना हो दादा. ताई आश्रमात बी पैसे भरायला लागतात ताई. अच्छा अच्छा. हा हा हा. कुठून भरणार आपण? हो ते. सगळं प्रॉब्लेम आहे. पण आपण मोफत आश्रम नाही काढत. बरोबर आहे. हो. बर. चला जेवणात स्वामींना ताई? हाक मारा. नाही जेवायचंय. स्वामींना हाक मारा. येतील स्वामी दादा. मी पण स्वामींना प्रार्थना करते. हो हो. आणि सर्वांना सांगायचं. हो प्रत्येक जण करणार प्रार्थना दादा. सांगायची बर आता गरज नाही. तुमचं ऐकूनच आपोआपच करणार दादा. बर बर बर. आणि आता सांगितलंय प्रत्येक जण करणार प्रार्थना आणि प्रत्येक जण सांगणार स्वामींना त्यांच्याबद्दल, तुमच्याबद्दल, दोघांबद्दल लवकर व्यवस्थित करा. स्वामींना प्रत्येक जण प्रार्थना करणार आणि ज्याला जमेल त्या पद्धतीने ते थोडी थोडी तुमच्यासाठी सेवा पण करणार दादा. आता एक मित्रानं दुपारी मला हे पाठवलं की तिकडे नाशिकमध्ये मखमलाबाद म्हणून आहे कुठं. तिथं पेरलेस सेंटर आहे. पेरलेस तिथं ते हे करतात आता सोयाबीन टोचून काय ते व्हिडिओ दाखवला मला, पाठवला होता.
पण म्हणलं ते मखमलाबाद कुठं असणार आहे, नांदूर शिंगोटे कुठं असणार आहे, किती लांब लांब असणार आहे. नाही, नांदूर शिंगोटे आणि प्रदीप दादांचा मठ नांदूर शिंगोट्यातच आहे, पळसखेडे रोड. नाही, तो तिथे आहे, पण हे जे पेरले सेंटर तिथे कुठं आहे नाशिकमध्ये, पेरलायचं. हो ना, हो ना, असेल, मला नाही माहिती आहे बाजूचं काय. मग तेच ना, तिथं पण 2-3 दिवस थांबायचं, इकडं 2-3 दिवस थांबायचं, ते अवघड पडेल. त्यामुळं गाडीवाला थांबतोय का एवढा? हो, नाही, एवढ्या दिवस म्हटल्यानंतर तो काय. त्यामुळं ते व्हिडिओ मला आवडला, ते पाठवलाय सगळे, म्हणजे बरेच दोन्ही जे पेशंट आहेत पेरलेचे ते नंतर असे चालायला लागतात असं दाखवलंय त्याच्यात. आणताना कसे होते आणि जाताना कसे झाले असं. पण ते थांबायला लागतंय तिथं 2-4 दिवस. 4 दिवसात लगेच फरक पडतो? म्हणजे एकदम नाही पडणार, पण थोडासा दाखवलंय त्यांनी, ते मालिश करताना तेल कसलं लाल कलरचं ओतलेलं ते मालिश करतायत, ते पळायला लावतायत, ते मशीन असते ना पळायची, अशी जागेवर पळतात ती. ते असं म्हणजे बरेचशा त्यांच्याकडे मशिनी आहेत आणि फरक पण दाखवलाय, म्हणजे तिथं 4 दिवस राहिल्यानंतर फरक पडलेला दाखवलाय घरी जाताना असं. म्हणजे काय व्हिडिओ बनवतात मी, काय कधी काय ओरिजिनल असतात, काय फेक व्हिडिओ पण बनवतात. आता म्हणजे एवढं पण आता म्हणजे ती किती खरं आहे हे आपल्याला माहित नाही ना. हो, चालतंय, ठीक आहे ताई. करा तुम्ही स्वामींनाच प्रार्थना करा आणि तुमच्या मॅडमला पण सांगा, कारण स्वामींनी जर ठरवलं ना तर स्वामी अशक्यही शक्य करतात दादा. आणि आता आपल्या चॅनलवर सर्व लोकांनी सेवा केली तर अजून तुमच्या सेवेमध्ये भर पडेल. हो. आणि आम्ही बघू आता 3 तारखेला निघायचं म्हणतो, कारण 4 तारखेला तर ते नाव नोंदणी, ते 3 तारखेला रात्री मला वाटतंय जावं संध्याकाळी. नाही, 4 तारखेला गेला तरी चालेल दादा, पहाटेच्या 4 तारखेला जावा आणि दिवसभर जरी नाही तुम्हाला म्हणजे तिथं नाही पोहोचला ना तरी संध्याकाळी पोहोचाल, मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आहे ना. नक्की आहे का? नाही तर पस्तावा होईल आमचा. नक्की आहे, दुसऱ्या दिवशी 5 तारखेच्या 9 वाजेपर्यंत नाव नोंदणी आहे आणि त्यानंतर लगेच दरबार भरणार हे करायला प्रश्न उत्तरांचं. तुम्ही गेलाय कधी ताई तिथे? नाही, मी नाही गेले, पण माझ्या ह्याच्यावर ते आलेलं आहे मेसेज त्यांचा. नाही, ते कसं असतं तिथलं प्रश्न उत्तर काय करतात, काय कसं काय नाही तिथलं एवढं माहित नाही मला, पण देतात सेवा वगैरे. त्यांना सांगा की आम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तो पण सांगा. त्यांनी जर समजा सेवा पारायण वगैरे दिलं तर ते होणार नाही ना. मी प्रदीप दादांना आता उचलत नाहीत ना, तर त्यांच्या नंबरवर हे पाठवलेलं आहे मी ह्याच्यावर व्हॉट्सअपवर. त्यांचा नंबर मी फीड केलेला आहे ना. आणि माझे सगळे प्रॉब्लेम पाठवलेत त्यांना. त्यांनी काय सेवा काय दिली नाही मला. बघा काय होतंय स्वामींच्या. ते प्रदीप दादा पण स्वामींच्या ह्याच्यातूनच सांगत असतात ना, म्हणजे एक स्वामींचंच एक रूप मानलं जातं दादांना पण. हो, त्यांच्या मुखातून ते बोलतात. हो. तिथं गेल्यानंतर सांगा त्यांना, म्हणा आमचं जे दुःख आहे आता तुमच्या चरणीच ठेवतो. हो. चालेल. हो दादा, चला शेअर करते मी, करतील लोक प्रार्थना तुमच्यासाठी पण. बर. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांची ज्या जीवनातील गोष्ट आहे खूपच भयंकर आणि डोळ्यात पाणी आणणार आहे, हृदय भरून येणार आहे. तर मी तुम्हा सर्वांना मनापासून प्रार्थना करते की प्रत्येकाने स्वामींना प्रार्थना या दादांसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी करायची आहे. लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रत्येकाने ज्यांना ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने थोडी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मनापासून स्वामींना प्रार्थना देखील करायची आहे. कारण कधी आपल्यामुळे जर एखाद्याचा त्रास कमी होत असेल तर यापेक्षा मोठे पुण्याचे काम नाही. हे प्रत्येकासाठी चालून आलेली संधी आहे. असं समजा की आपण दुसऱ्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येकजण स्वतःसाठीच करत असतो, पण जेव्हा दुसऱ्यासाठी केल्यानंतर आणि त्यांना जर आयुष्यात ते जर बरे झाले तर यापेक्षा मोठं सुख आणि यापेक्षा मोठे पुण्य
जास्त सर्वात मोठा आहे, त्यामुळे प्रत्येकाने जशी जमेल त्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.